महानगरपालिका क्षेत्रात अभिमानाची बाब आहे आणि ही बाब या ठिकाणी ओळखून खऱ्या अर्थानं या हॉस्पिटलला सगळ्यांनी मदतीची सुरुवात केली पाहिजे आणि या हॉस्पिटलला गुरु तेग बहादूर सिंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि वैद्यकीय कॉलेज असं नामकरण या सभागृहाच्या माध्यमातून व्हावं, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आदर या ठिकाणी निश्चित स्वरूपात आपण मोठं जॉब हवा आहे, एज्युकेशन हवं आहे आणि नुकतंच विमानतळसुद्धा झालेलं आहे. त्यामुळे या परिसरामध्ये तशा प्रकारचं हॉस्पिटल नाहीच आहे. एक अपोलो हॉस्पिटल सोडलं तर मला वाटत नाही DY पाटील आणि या संदर्भातले जे रुग्णालय आहेत या संदर्भात या ठिकाणी आपल्याला ही गरज ओळखून या ठिकाणी काम करायचं आहे आणि म्हणून या होणाऱ्या हॉस्पिटलला गुरु तेग बहादूर सिंग यांचं नाव निश्चित स्वरूपात देण्यात यावं अशी मागणी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेले. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की तुमच्या आचार विचाराचं पालन करून या ठिकाणी हे महानगरपालिका प्रस्तावाला मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सन्माननीय सूरज पाटील साहेब. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सभागृहातले सर्व सदस्य, पत्रकार बंधू, प्रेक्षकगृहातील प्रेक्षकवर्ग. प्रथमतः महापौर मॅडम, आदरणीय विरोधी पक्षनेत्या साहेबांनी जो इथं सूचना मी मांडतो आहे, कृपया ती दुरुस्ती करण्यात यावी, कारण आदरणीय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या दिवशी नवी मुंबई शहरात होणाऱ्या सुपर हॉस्पिटलला नाव देण्यात येईल असं निवेदन तिथं जाहीर केलेलं होतं. कुठल्याही भूखंड किंवा याचा उल्लेख केला नव्हता नवी मुंबई परिसरात असं. त्यामुळे ही दुरुस्ती सुधारणा पहिले करण्यात यावी, मग मला परत बोलण्याची संधी द्यावी. आणखीन कोणा सदस्याला बोलायचं आहे याच्यावर? माझी सुधारणा सूचना मान्य करून घ्या. सन्माननीय सन्माननीय सूरज पाटील साहेबांनी मांडलेल्या सूचना, त्यामध्ये जो पत्ता जो त्याच्यामध्ये दिलेला आहे, ज्याच्यामध्ये पालिकेमधील CBD बेलापूर येथील भूखंड क्रमांक 4 सेक्टर 15 येथे प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संदर्भात असा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला नव्हता, तरी सदर पत्ता हा या ठरावामधून अभिनंदनाच्या त्याच्यातनं रद्द करण्यात यावा आणि मी अनुमोदन देत आहे सूचनेला. ठराव क्रमांक 64 अभिनंदन प्रस्ताव मी सुधारणेसाठी टाकत आहे, सुधारणेसहित मंजुरीस टाकत आहे. माननीय महापौर मॅडम, मला एवढंच बोलायचं आहे, त्या ठिकाणी आयुक्त साहेबसुद्धा होते. याबाबत आयुक्त साहेबांशी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असंच ज्ञात घेऊन, मुख्यमंत्री पूर्णपणे अभ्यास करून, मुख्यमंत्री कुठल्या हॉस्पिटल कुठलं होतं आहे याची माहिती घेऊन त्याला मुख्यमंत्री नाव देतो. जर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जर शब्दाला जर वेगळा अर्थ लावत असाल तर मला त्याचं पॉईंट ऑफ ऑर्डर मॅडम, पॉईंट ऑफ ऑर्डर बोला. प्रश्न असा आहे की आदरणीय मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखत हा सभागृह कामकाज करत आहे. इथं कुठे सभागृहाची दिशा वेगळ्या दिशेने लावून देऊ नका. सूचना थोडक्यात आहे, भूखंडातला उल्लेख काढण्यात यावा, अभिनंदनाचा नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नये. अभिनंदन नाही, ती सूचना मान्य करून घेऊन मला बोलण्यास संधी द्यावी. मुख्यमंत्र्यांचं ज्या हॉस्पिटल, जिथं हॉस्पिटल एकच CBD येते, एकच हॉस्पिटल बनते आणि त्याबाबत माहिती इथं एक माझं म्हणणं असं आहे, तुमच्या मताची सहमत आहे मी. माननीय आयुक्त साहेब, महापौर साहेब, आयुक्त साहेबांनी कुठल्या हॉस्पिटलला त्यांनी नाव दिलं त्याची माहिती मागून घ्यावी मुख्यमंत्र्यांकडनं कुठल्या प्लॉटला आणि कुठल्या हॉस्पिटलला दिलं. आणि त्या बाबतीत मी सुद्धा विरोधी पक्षनेता म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र देतो, मुख्यमंत्री साहेब आमच्या इथं असं आमच्या महासभेमध्ये असा झाला आणि आम्ही तुमच्या अभिनंदनाचा ठराव इथं मांडला आणि त्या ठिकाणी फक्त एकच हॉस्पिटल आम्हाला माहिती आहे की तिथं मोठं हॉस्पिटल एकच होतं आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एकच होतं आहे. त्याचा मी उल्लेख केला
उल्लेख केल्यामुळे तिथं अशा पद्धतीने असंच झालं आहे. तर याबाबत मुख्यमंत्री साहेब आपण या नवी मुंबई महानगरपालिकेला महापौर आणि आयुक्तांना निर्देश करावे की हा कुठला भूखंड होता व काय होता याचा निर्देश मुख्यमंत्र्यांनी करावा असं आम्ही त्यांना पत्र देतो.